नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्पिता ही आता जहागीरदारांच्या घरी आलेली आहे. अर्पिताने जहागीरदारांच्या घरी आल्यावर बऱ्याच गोष्टी सांगायला सुरुवात केलेली असते. म्हणजे घरी आता पत्रकारांनी हैदोस घातलेला आहे, बाबा खूप चिडलेले आहेत, त्याचबरोबर विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते सुद्धा खूप त्रास देत आहेत. म्हणजेच आता दिग्विजय शिर्के यांची आमदारकी सुद्धा धोक्यात आलेली आहे, या बाबतीत सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आता दिव्या मुद्दामच अर्पिताशी गोडगोड बोलत असते, का तर तिला आणखी राडा, आणखी तमाशा झालेला बघायचा आहे. ऊर्जाची वाट लागली पाहिजे असं तिला वाटत असतं. म्हणूनच ती अर्पिताला म्हणते की अगं, तुला माहिती आहे का, तू मगाशी जेव्हा शौर्याच्या जवळ गेली होती त्याच्या शेजारी कोण होतं तुला माहिती आहे का? अगं, त्याच्या शेजारी ऊर्जा होती. आणि असं म्हणत तिने ऊर्जाचं नाव काढून आता अर्पिताला भडकवलेलं आहे. इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही कोर्टात गेलेले असतात. तेव्हा ऊर्जा सुद्धा विचार करत आहे आणि ती शौर्याला सांगत असते, शौर्य तुझ्या लक्षात येते का, मगाशी मी तुझ्या शेजारी उभी होती, या गोष्टीचं भान सुद्धा या अर्पिताला नव्हतं, ती कशी वागत होती तुला माहिती आहे ना. आणि त्याचवेळी शौर्य म्हणत असतो की अगं हो बरोबर आहे, त्या गोष्टींमध्ये नको लक्ष देऊस. इकडे आता दिव्या मुद्दामच अर्पिताशी बोलत असते. अर्पिताचं नक्की काय चाललंय हे तिला जाणून घ्यायचं असतं. तिने मुद्दाम ऊर्जाचं नाव काढलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात, नेमकं त्याच वेळेस दिव्या तिला म्हणते की तू खरंच वेडी झाली आहे का वेड्याचं नाटक करते. असं जेव्हा दिव्या तिला म्हणते तेव्हा मात्र अर्पिताने एक नजर टाकलेली आहे, एक कटाक्ष टाकलेला आहे. आणि त्यावरून स्पष्ट होते ते म्हणजेच इकडे अर्पिता ही वेडाचं नाटक करत आहे. इकडे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शौर्य आणि ऊर्जा बसलेले असतात. घरात कोणीच जेवलं नाहीये. ऊर्जाला मात्र टेन्शन आलेलं असतं. पत्रकारांनी आल्यानंतर जे प्रश्न विचारलेले असतात ते प्रश्न ऊर्जाच्या समोर असतात. आणि ऊर्जाला आठवत असतं पत्रकारांनी तिला प्रश्न विचारला होता की तुमच्या घरावरती पण, या सगळ्या घरामध्ये पण या सगळ्या केसचे पडसाद उमटलेले दिसत आहेत, नक्की तुमच्या घरी सुद्धा हे सगळं काय होणार आहे, असं तिला बोलल्यानंतर तिने पत्रकारांना तर उत्तरं दिलेली असतात. पण ही गोष्ट ही तेवढीच खरी असते की खरंच घरामध्ये सुद्धा या गोष्टीमुळं एक हैदोस घातलेला असतो, घरातलं वातावरण बिघडलेलं असतं. आता मात्र ऊर्जा विचार करत असते आणि त्याचबरोबर ऊर्जा म्हणत असते की शौर्य, मला माहीत नाही आहे काय होणार आहे, पण आपल्याला हे सगळं शांतपणेच हँडल करावं लागणार आहे. तेव्हा शौर्य म्हणतो की अगं नको काळजी करू, डॅड जेवले नसले तरीही आई त्यांना जेवू घालेल, त्याची काळजी आपण नको करायला. कसं माहिती आहे का, मॉम डॅडला उपाशी नाही झोपू देणार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते तुला माहीत नाही आहे शौर्य, तर एक गोष्ट सांगते, आत्ता तुझे डॅड जेवलेले नाही आहे त्याचं कारण ते केस हारले तसं नाही, तर स्वयंपाक मी बनवलेला आहे हे त्याचं कारण आहे आणि त्यामुळं ते जेवलेले नाहीत. तेव्हा शौर्य म्हणतो हो मला माहिती आहे, पण असू दे ना, ही परिस्थिती ही हँडल होईल, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करायची गरज नाही, असं शौर्य इकडे ऊर्जाला सांगत असतो. आणि त्याचबरोबर ऊर्जाची सुद्धा समजूत घालत असतो. ऊर्जाला म्हणत असतो की शांत राहा, थोडे दिवस दिले की सगळ्या गोष्टी नीट होतील, अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि इकडे ऊर्जासुद्धा शांतपणे सगळी परिस्थिती हाताळत असते. नक्की काय झालेलं आहे, का अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या गोष्टींचा विचार करत असते. तेव्हा मात्र तिच्या डोक्यातून विचार जात नसतात की हे सगळं काय होतंय, या सगळ्याचा काय अर्थ आहे. कारण आज घरामधलं वातावरण, ती शौर्याला म्हणत असते की तुला माहिती आहे का शौर्य, माझ्या मनात जहागीरदारांबद्दल, जहागीरदार कुटुंबाबद्दल, त्याचबरोबर ॲडव्होकेट जहागीरदार यांच्याबद्दल जो काही द्वेष, राग होता ना, तो सगळा निघून गेला आहे. म्हणजे मी जेव्हा या घरात यायचं ठरवलं ना आणि तुझ्याशी लग्नाचा निर्णय घेतला ना, त्या क्षणी तो सगळा राग मी सोडून दिलेला आहे. त्या कुठल्याही रागाबद्दल मी विचार केलेला नाही. हे सगळं जेव्हा ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आजीसुद्धा आता विजयाकडे आलेले असतात आणि तिला म्हणत असतात की विजया, तुला माहिती आहे का हे सगळं घरात काय झालं आहे. आजपर्यंत हर्षवर्धन एवढा कधीच रागावला नव्हता. आज तो जो काही रागावलेला होता तो अगदी टोकाचं होतं. तुला कळतंय का हे सगळं काय झालंय. तेव्हा मात्र विजया बोलायला सुरुवात करते, बरोबर आहे, तुम्ही मलाच बोलणार ना, कारण तुम्हाला कुठं जाणवतंय घरात काय झालंय, तुमच्या मुलाची अवस्था काय झाली, याला जबाबदार कोण आहे. तुम्ही त्या मुलीला घरात आणलं, जाणून बुजून तिला घरात आणलेलं आहे आणि म्हणून अशी अवस्था माझ्या नवऱ्याची झालेली आहे. असं म्हणत विजया आता डायरेक्ट खापर फोडायला सुरुवात करते, ते म्हणजेच ऊर्जावर.
जे काय झालेलं आहे ते ऊर्जामुळे झालेलं आहे. ज्या काय गोष्टी घडतात त्या ऊर्जाला जबाबदार धरलं जात असतं. इकडे आजी म्हणत असतात की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, ऊर्जामध्ये तुझ्या इतकी चांगली सून होण्याची ताकद आहे, धमक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणते की मी काय पटवून देऊ त्यांना, मलाच जी गोष्ट पटलेली नाहीये, मलाच ती मुलगी या घरात लग्न करून आली आहे हे पटलेलं नाहीये, तर मी यांची काय समजूत घालणार आहे, यांना काय बोलणार आहे, आणि त्यांना माझ्या बोलण्याने काय फरक पडणार आहे का, त्यांच्यात काय बदल होईल का. तेव्हा आजी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही आता हर्षवर्धनला फक्त तूच या सगळ्यातून बाहेर काढू शकते. विजया म्हणत असते ती मुलगी चांगल्या हेतूने या घरात आलेली नाहीये, तर आपल्या सगळ्यांना फसवून या घरात आलेली आहे, आणि ही गोष्ट तुमच्यामुळे झालेली आहे. तुम्ही जर शौर्याचं लग्न तिच्याशी लावून दिलं नसतं तर ही वेळच आली नसती, असं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणत असतात की हे बघ विजया, तुला वाटत असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव, आजपर्यंत सगळ्या गोष्टी तू व्यवस्थित केलेल्या आहेत. या घरासाठी, तुझ्या नवऱ्यासाठी, या कुटुंबासाठी जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अगदी व्यवस्थित घेतलेला आहे, आणि तो अगदी पूर्णसुद्धा केलेला आहे, पूर्णत्वाला नेलेला आहे. पण आता सुद्धा तुला ह्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. ऊर्जा ही मनाने खूप चांगली मुलगी आहे. कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी तुला माहीतच नाही आहेत, आणि मला वाटतही नाही आहे की त्या गोष्टी आत्ता तुझ्याशी मी बोलल्या पाहिजेत. त्याची योग्य वेळ अजून आलेली नाही. जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हा तुला कळेल. तुला माहिती आहे का, आज हर्षवर्धन हारला म्हणजे तुला काय वाटतं, तो एवढा चिडला, एवढा संताप झाला त्याचा, तो केस हारलाय म्हणून. तेव्हा विजया म्हणते हो, केस हारलेत म्हणून. तेव्हा आजी म्हणते की आज काय तो पहिल्यांदा हारलाय का, याच्या आधीही कधी कधी केसेस हारलेले आहेत ना, पण आज त्याला लाज वाटते किंवा आज त्याने एवढा संताप व्यक्त केला, त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे की तो केस ऊर्जाच्या हातून हारला. हे एकमेव कारण आहे. विजयाला कुठं माहिती आहे की ऊर्जा ही हर्षवर्धनच्या दुश्मनाची मुलगी आहे, जे कधी काळी दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते, त्याची मुलगी आहे, ही गोष्टच माहीत नाही आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रभाकर आणि शैलजा. तर प्रभाकर म्हणत असतो की सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन निश्चित पडलेले दिसत आहेत. तेव्हा शैलजा म्हणते की फक्त दरवाजे बंद आहेत, कोणीही झोपलेलं नसणार आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण या घरामध्ये कधी काय होतं आणि गोष्टी कशा पद्धतीने होतात हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे शैलजा म्हणत असते की म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा प्रभाकर म्हणत असतो की आज कोर्टामध्ये दादा केस हरले ना, त्याची खूप मोठी चर्चा झालेली आहे, आणि ऊर्जाने जे काही स्टेटमेंट दिलेत, जे काही आर्ग्युमेंट केलेले आहेत ते मात्र खरंच खूप जबरदस्त होते. तेव्हा मात्र शैलजा म्हणत असते पण तुम्ही गेलेला का तिथे. तेव्हा प्रभाकर सांगत असतो की नाही, मी तिथे गेलेलो नव्हतो, पण सगळीकडे कोर्टामध्ये तीच चर्चा होती, कारण मला माहिती होतं की हे सगळं काय होणार आहे, कारण विक्रांत हा चुकीचा आहे ही गोष्ट खरी होती, आणि गोष्टी त्याच पद्धतीने घडत गेलेल्या असतात. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळेजण तिथे असतात, आणि मग इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते की मला कळत नाही आहे शौर्य, ही लढाई खूप मोठी आहे, ही लढाई मला लढायची आहे, हे सगळं मला माहिती आहे, पण या सगळ्यातून मार्ग कसा काढणार आहे मी, कारण बघ ना तू हे सगळं करत असताना मला ना खूप भीती वाटते, आपलं नातं तर सफर होणार नाही आहे, याच्यामुळं आपल्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना, असं इकडे ऊर्जा शौर्यला विचारत असते. शौर्य म्हणत असतो काही होणार नाही आहे आपल्या नात्यामध्ये, कारण आपण एकत्र आलेलो आहोत, ते कायमचं एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहे, त्याच्यामुळं तू काळजी करू नकोस, असं इकडे शौर्य सांगत असतो. तेवढ्यातच तिच्या फोनवरती एक नोटिफिकेशन वाजतं. नोटिफिकेशन आल्यानंतर तो म्हणतो की हां ठीक आहे, इट्स ओके. तेव्हा ऊर्जा विचारते ऊर्जाला शौर्य विचारतो कसलं नोटिफिकेशन आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते आपली मुलगी आपला सन्मान हे जे पेज आहे त्या पेजला खूप लोकांनी फॉलो केलेलं आहे, आणि त्यांनी आपली आपली मतं तिथं मांडलेली आहेत, त्याचं नोटिफिकेशन येते. जेव्हापासून कोर्टात केस जिंकलेली आहे तेव्हापासून या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत, असं सांगितलं जात असतं. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की ऊर्जा काळजी करू नको, सगळं व्यवस्थितच होणार आहे, मी आहे ना सोबत, असं म्हणत तो तिची समजूत घालत असतो. इकडे ऊर्जा मात्र घाबरलेली असते की नाही. आणि मग इकडे विजयाला आजी म्हणत असतात की हे बघ कसं आहे माहिती आहे का, हे घर नीट राहणं, या घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम न येणं हे तुझ्या हातात आहे, त्यामुळं तुला हे सगळं मनापासून करावं लागणार आहे, असं इकडे आजी सांगत असतात. आणि विजया मात्र ऐकत असते. ती म्हणत असते की तू ऊर्जाचा मुलीप्रमाणे स्वीकार करून बघ, तुला कधीच त्रास होणार नाही, असं आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र
आजींना विजया म्हणते की हो ठीक आहे, आपण इथून आता विचार केला पाहिजे असं विजया सांगत असते. कारण विजयाला ही गोष्टच पटलेली नाही आहे. विजयाचं म्हणणंच असं आहे की मी का हर्षवर्धनला समजू, जी मुलगी मलाच पसंत नाही आहे. त्यावरती आजी म्हणत असतात की तू मग असं कर की तिला तिला ज्या बाबतीत तुला प्रॉब्लेम आहे ना ते सांग, पण मी तुला सांगते हर्षवर्धनने जे काही ठरवलेलं आहे 10 दिवसात ऊर्जाला बाहेर काढायचं, ते सगळं कधीच शक्य होणार नाही असा आजींनी शब्द दिलेला असतो. आणि हर्षवर्धनलाही जाऊन सांग, आणि तुला जर तुझ्या नवऱ्याची काळजी वाटत असेल, कारण आज त्याचा राग इतका अनावर झाला होता, कोणत्याही क्षणी काहीही घडू शकलं असतं, त्यामुळं मी तुला आता सक्त ताकीद देते, आजपर्यंत तू सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत, इथून पुढेही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्यात आणि तुझ्या नवऱ्याची सुद्धा काळजी घ्यावी. विजयाला कळायचं बंद होतं, हे काय चाललंय, हे सगळं काय बोलतायत. तेव्हा मात्र विजया म्हणत असते, पण त्या मुलीने पैशासाठी लग्न केलंय. तेव्हा आजींचं म्हणणं असतं की हे बघ, तिला पैसे दागिने काही नको आहे, फक्त तिच्याशी सगळ्यांनी व्यवस्थित बोललं पाहिजे एवढीच तिची अपेक्षा आहे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची ती अपेक्षा करत नाही असं इकडे आजी बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता शैलजा म्हणत असते की काय वहिनींनी एवढ्या फालतूच्या आयडिया केल्या पण काहीच उपयोग झाला नाहीये. एवढीशी मुलगी तिथं भाऊजींना कोर्टात तिने वाट लावलेली आहे, तर घरी वहिनींची वाट लावायला तिला काय वेळ लागणार आहे असं शैलजा म्हणत असते. तेव्हा मात्र प्रभाकर म्हणतो की शांत राहा ना जरा, घरात आहोत आपण, तुला माहिती आहे ना. आणि त्याचबरोबर इकडे शैलजा म्हणत असते, मी नाही घाबरत कोणाला, कशासाठी घाबरू मी, जे काय आहे ते तुम्हालाही माहिती आहे. आत्तापर्यंत वहिनींनी फक्त आणि फक्त त्रासच दिलेला आहे, कारण त्यांना जराही वाटलेलं नाही की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतील. आता मात्र इकडे विजया म्हणत असते की नाही, मला नाही जमणार आहे. तेव्हा आजीसाहेब सांगू लागतात की तुला हे करावंच लागणार आहे, जर का तू हे केलं नाही तर घर उद्ध्वस्त होताना तुला बघावं लागेल. इकडे मात्र आता दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य जॉबला निघालेला असतो. आदित्य ऑफिसला निघालेला असतो. विजया त्याला म्हणते की घरी जेवायला येणार आहात तुम्ही का डबा द्यायचा आहे. तेव्हा आजी म्हणतात की हे बघ, पहिलं जसं होत होता तसा एकत्र स्वयंपाक या घरात झाला पाहिजे, 2 वेगवेगळ्या चुली मांडल्या गेल्या नाही पाहिजे, जे काय आहे ते व्यवस्थितच झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे. तेवढ्यात ऊर्जा तिथे येते आणि ऊर्जा म्हणते की काल मी गेले नाही आईकडे, मी आज आईकडे जाऊन येत आहे आणि थोडा मला वेळ होईल. तेव्हा विजया सांगते की येताना पिशव्या भरून खाऊ आणायची गरज नाही, इथं कोण खात नाही. तेव्हा आजी म्हणतात की त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस, कसं आहे तुला जेवढा लागतो तेवढा खाऊ आण, उगीच पूर्वाला त्रास नको ना, असं इकडे आजी सांगत असतात. तेवढ्यात हर्षवर्धन तिथे येतो आणि मग आदित्य विचारत असतो. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो की मला जेवण सोडून बाकीची कामं पण आहेत, मला काही तेवढ्याच गोष्टी करायच्या नाहीत असं हर्षवर्धनने सांगितल्यानंतर आता विजया म्हणत असते ओपन. तेव्हा ते म्हणत असतात की चल, आणि मग मेहताची केस त्याचबरोबर आणखी काही केसेसचं डिस्कशन चाललेलं असतं. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणतो की आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची आदित्य, ऑफिसमधल्या कुठल्याच क्लायंटच्या बाबतीत घरी बोलायचं नाही आणि हे तुला कायमस्वरूपी सतर्क राहावं लागणार आहे, हे लक्षात ठेव असं हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आदित्य म्हणत असतो की हो. तेवढ्यातच आता अर्पिता धावत येते आणि अर्पिता म्हणत असते की अंकल बरं झालं बाबा तुम्ही इथेच आहात का, अहो खरंच म्हणजे मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो अगं किती घाम आलाय तुला, काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ती म्हणत असते नाही काही नाही आहे, मी तुमच्याशी बोलायला आले, अहो माझ्या आणि शौर्याच्या लग्नाबद्दल बोलायला आली मी तुमच्याशी, असं ती सांगायला सुरुवात करते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो अगं काय झालंय, जरा शांत हो बरं तू. तेव्हा ती ऐकायलाच तयार नसते. मग ती म्हणत असते की नाही माझ्यासोबत कोण आलेलंच नाही आहे, कारण कोणाला वेळच नाही आहे ना माझ्यासोबत येण्यासाठी, कारण कोण काय येईल, कारण डॅडना तर आल्यापासून एकच काम आहे, ते एकाच कामात बिझी आहेत, ते म्हणजे पत्रकार, त्याचबरोबर पक्षश्रेष्ठी, पक्षाची माणसं, सगळी माणसं घरी येऊन बसलेली आहेत आणि त्यांनी नुसता गोंधळ घालून ठेवलेला आहे घरी, त्याच्यामुळं घरी खूपच प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत आणि कोणाला माझ्याकडे वेळ नाही आहे द्यायला. आणि आता बघितलं ना किती मोठा गोंधळ होऊन बसलाय, हे सगळं काय झालंय तुमच्या लक्षात येते का हर्षवर्धन अंकल. अहो बघा ना, तुम्ही ते विक्रांत जेलमध्ये गेला आणि सगळा गोंधळ झालाय, तुम्ही सोडवा ना. एक तर ठरलं होतं ना आपलं, तुम्ही विक्रांतला सोडवणार आणि त्यानंतर माझं आणि शौर्याचं लग्न होणार आहे, मग हे सगळं काय चाललंय. ऊर्जा मात्र पाहतच असते, ऊर्जाला कळतच नसतं की काय बोलते ही मुलगी, काय आहे हे सगळं. तेव्हा ऊर्जा विचार करत असते. ऊर्जा म्हणत असते की नाही, या बाबतीत काहीतरी ठाम निर्णय घ्यावा लागणार आहे. हर्षवर्धन तिला म्हणत असतो अगं अर्पिता काय चालले हे, अगं जरा शांत हो बरं, आणि तुझ्यासोबत कोण आले का. तेव्हा अर्पिता म्हणत असते की नाही,
नाही, कोणी नाही आलेलं माझ्यासोबत, असं तिने सांगून रिकामी होती. तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा हे सगळं जेव्हा चालू आहे नेमकं त्याच वेळेस हर्षवर्धन म्हणत असतो की काय चाललंय हे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही डॅडशी तर बोलूच नका. कसं आहे माहिती आहे का, डॅड खूप भडकले आहेत आणि त्यांनी आता विक्रांतला बाहेर काढण्यासाठी सगळ्या गोष्टी करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा ती सांगत असते की हो, सगळ्या गोष्टी करायचं ठरवलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते विक्रांतला बाहेर काढणार आहेत. तेव्हा शौर्यकडे ती जाते आणि म्हणते एकदा का विक्रांत बाहेर आला की मग सगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत तसं होणार, माझं आणि शौर्याचं लग्न होणार आहे, असं म्हणत तिने शौर्याला मिठी मारलेली असते आणि शौर्य मात्र लाजून लाल होत असतो आणि त्याला रागही येत असतो कारण त्याला ती गोष्ट पटतच नाही. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता दिव्याला संशय आलेला असतो. दिव्या म्हणत असते की अर्पिता, मला तुझ्या बाबतीत बोलायचं आहे. अगं म्हणजे मला कळत नाहीये, मगाशी ऊर्जा ही शौर्याच्या शेजारीच उभी होती, तुला दिसलं नाहीये का? का तू नाटक करतेस असं ती विचारते. तेव्हा मात्र अर्पिताने जी नजर टाकलेली आहे, तिला दाखवलेला एक लुक दिलेला आहे, तो मात्र खरंच जबरदस्त आहे. त्यावरून स्पष्टच होतं की नक्कीच इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्याचबरोबर ही खोटं नाटक सुद्धा करत असण्याची शक्यता आहे हे लक्षात येतं. तर इकडे ऊर्जा म्हणत असते की शौर्य, हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून काय पाहायला मिळणार आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे, असं ऊर्जा सुद्धा विचारत असते. आणि अर्पिता आज जे काय वागली त्यावरून तुला काय वाटतंय, म्हणजे तिने विसरली आहे का या सगळ्या गोष्टी, या सगळ्याचे काय अर्थ आहेत, असा प्रश्न आता ऊर्जाने शौर्याला विचारला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.